चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत प्रचंड राजकीय चुरस पाहायला मिळाली। अखेर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या नेतृत्वाखाली संगीता खांडेकर या अवघ्या एका मताच्या फरकाने महापौरपदी निवडून आल्या, तर उपमहापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांची निवड झाली। या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने राजकीय डावपेचात आघाडी घेत यश मिळवले। शिवसेना उबाठा गटाला विश्वासात घेत भाजपने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले असून या संपूर्ण प्रक्रियेत सुधीर मुनगंटीवार यांची मध्यस्थी निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चंद्रपूरच्या सत्ता संघर्षात निर्णायक ठरले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील मतभेद टोकाला गेले। नागपूर, मुंबई आणि दिल्ली येथे तासनतास चर्चा होऊ नये, अखेर कोणताही तोडगा न निघाल्याने काँग्रेस सत्ता स्थापनेत अपयशी ठरली। या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिले, तर MIMच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली। याचा थेट फायदा भाजप आघाडीला झाला आणि अखेर चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली। महापौर निवडीनंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात महापालिकेतील कारभार कसा राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकमताने मिळालेला हा विजय चंद्रपूरच्या राजकारणात दीर्घकाळ लक्षात राहणारा ठरणार आहे। काँग्रेस ज्या पद्धतीने भांडण करत होती, नेते आपसामध्ये गँगवॉर करीत होते, आपल्याच नगरसेवकाचं अपहरण करत होते, त्यामुळे हे काही विकास करण्यामध्ये आवड नव्हती। केवळ सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा मिळवायचा ही भूमिका त्यांची होती आणि ती भूमिकेला छेद देणारा चंद्रपूरच्या विकासाकरता ही युती अत्यंत आवश्यक होती आणि तो नवीन पॅटर्न आम्ही चंद्रपूरमध्ये या ठिकाणी